नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण 7वीचा भूगोलला सुरुवात करत आहोत. चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती घ्यायची आहे. या पुस्तकामध्ये आपण विश्वाबद्दल माहिती घेणार आहोत, सूर्य, पृथ्वी व चंद्राबद्दल माहिती घेणार आहोत. नकाशा, क्षेत्रफळ हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. जलावरण बघूया, सागर तळ रचना व निक्षेप हे महत्त्वाचं ठरेल. सागर जलाचे तापमान व क्षारता महत्त्वाचं ठरेल. सागर जलाच्या हालचाली, मानवी व्यवसाय, लोकसंख्या हे खूप महत्त्वाचं टॉपिक ठरेल आपल्याला, कारण हे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारलं आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा विचारलं आहे, म्हणून महत्त्वाचं ठरेल आपल्याला. आफ्रिका खंड बघूया, उत्तर अमेरिका खंड बघूया, दक्षिण अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, इजिप्त बघूया, टांझानिया बघूया, दक्षिण आफ्रिका बघूया. या पुस्तकामध्ये आपल्याला इत्यादी पाठांचा अभ्यास करायचा आहे. पहिल्या पाठापासून सुरुवात करूया आपण. पहिला पाठ बघूया आपण, विश्व. आज आपण विश्वाबद्दलची माहिती घेणार आहोत. आकाश म्हणजे काय बघूया. निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात. त्यांच्यामधील तसेच त्यांच्या आपल्यापासूनच्या अंतराची कल्पना आपल्याला करता येणार नाही. दिवसा आपल्याला चांदण्या दिसत नाही, पण निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ढग दिसतात. केव्हा केव्हा पहाटे किंवा संध्याकाळी पार्श्वभूमी निळ्या रंगाऐवजी पिवळ्या किंवा तांबूस रंगाची भासते. छतासारखे दिसणाऱ्या या पार्श्वभूमीलाच आकाश असे म्हणतात. ही दोन आकृती दिली आहे आकाशाची. प्रकाश वर्ष बघूया, हे महत्त्वाचं आहे. आकाशात दिसणारे तारे एकमेकांपासून खूप दूर असतात. त्यांच्यातील अंतर मोजण्यासाठी हजारो, लक्षावधी, कोटी, किमी ही परिमाणे अपुरी पडतात, कारण खगोलांमधील अंतर खूपच जास्त असते. हे लक्षात राहू द्या, कारण खगोलांमधील अंतर खूपच जास्त असते. हे सांगायला सोपे जावे म्हणून शास्त्रज्ञांनी एक परिमाण तयार केले आहे. प्रकाश ही आपल्याला माहीत असलेली सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे. हे लक्षात राहू द्या. प्रकाश ही सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे. सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट आहे, हे लक्षात राहू द्या. याचा वेग दर सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर इतका असतो. हे महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. म्हणून प्रकाशाच्या वेगाचा उपयोग शास्त्रज्ञांनी हे प्रचंड अंतर मोजण्यासाठी केला आहे. प्रकाशाने त्याच्या उगमापासून वर्षभर अखंड प्रवास केला तर तो किती अंतर कापेल यासाठी एक गणित करून पहा. ते पाठातील कोष्टकात दिलेलं आहे. प्रकाश किरण एका वर्षात सुमारे 9,46,080 कोटी किलोमीटर अंतर कापतो. हे लक्षात राहू द्या आकडा. प्रकाश किरण एका वर्षात किती कोटी किलोमीटर अंतर कापतो, तर 9,46,080. या अंतराला शास्त्रज्ञांनी एका परिमाण मानले व त्याला प्रकाश वर्ष असे नाव दिले. प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे परिमाण आहे, हे लक्षातच राहू द्या. प्रकाश वर्ष हे काय आहे, तर अंतर मोजण्याचे परिमाण आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे सुमारे 9,46,080 कोटी इतकी किलोमीटर इतकी अंतर आहे, हे लक्षातच राहू द्या. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती, 9,46,080 कोटी किलोमीटर इतकी अंतर. समोर बघूया आपण. प्रकाश वर्षाचे हे अंतर प्रकाश महिने, प्रकाश तास, प्रकाश मिनिटे व प्रकाश सेकंद अशा लहान लहान टप्प्यात विभागता येते. पुढील उदाहरणावरून ते तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीपासून सूर्य सुमारे 1500 लाख किमी दूर आहे, हे लक्षात राहू द्या आकडा. लक्षात राहू द्या म्हणजे काय, तर तुम्ही हे एका A4 साईजच्या पेपरवर लिहून काढा. शॉर्टमध्ये कीवर्ड्स जे तुम्हाला लक्षात राहील अशा शब्दात, आणि ते वेळ मिळेल तेव्हा वाचा, म्हणजे आपोआप तुम्हाला पाठ होऊन जाईल. असे स्वतःहून पाठ करत बसू नका. बघा, पृथ्वीपासून सूर्य सुमारे 1500 लाख किमी उत्तर दूर आहे. चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर 3,84,400 किमी आहे. ही अंतरे प्रकाश वर्षाच्या प्रमाणात कशी सांगता येईल. तुमची उत्तरे खालील उत्तराशी जुळतात का ते बघूया. सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे, हे लक्षातच ठेवू द्या. हे 8.3 हे विचारलं गेलं आहे म्हणून लक्षात राहू द्या. सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे. हे खालीलप्रमाणे काढता येईल. बघा, इथं काढून आहे. 1500 लाख किमी भागीला 3 लाख किमी बरोबर 500 सेकंद, आणि 500 सेकंद भागीला 60 मिनिटे केलं आहे, म्हणजेच 8 मिनिटे 20 सेकंद किंवा 8.3 प्रकाश मिनिटे. हे लक्षात राहू द्या, हा आकडा विचारला आहे. पृथ्वी चंद्र हे अंतर 1.28 प्रकाश सेकंद आहे, हे लक्षातच राहू द्या. हे विचारले जाऊ शकते आपल्याला. पृथ्वी चंद्र हे अंतर 1.28 प्रकाश सेकंद आहे. आणि इथे बघा, पृथ्वी सूर्य पृथ्वी हे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे. हा सुद्धा आकडा लक्षात राहू द्या. ह्या आकृतीमध्ये बघा, सूर्य आणि हे पृथ्वी 8.3 प्रकाश मिनिटे आणि किलोमीटरमध्ये काढले तर किती, 1500 लाख किमी.
समोर बघूया आपण. बघा, वेगवेगळ्या कालावधीत प्रकाशाने कापलेले अंतर दिले आहे. इथे कालावधी आणि कापलेले अंतर दिले आहे, हेच महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि प्रकाशाचा वेग काय आहे? किमी प्रति सेकंद 3 लाख दिला आहे. एका सेकंदला 3 लाख असा याचा अर्थ होतो. बघा, आपल्याला कालावधी आणि कापलेले अंतर एवढंच महत्त्वाचं आहे. एका सेकंदामध्ये प्रकाशाने किती अंतर कापले? 3 लाख अंतर कापले आहे, हे लक्षातच राहू द्या. एका मिनिटात प्रकाशाने किती अंतर कापले आहे? 1,80,00,000 हे लक्षात राहू द्या. एका तासामध्ये प्रकाशाने किती अंतर कापले आहे? 108 कोटी. एवढंच आपल्याला विचारणार, दिवसाचं आणि वर्षाचं विचारणार नाही आपल्याला. समोर बघूया, ही आकृती बघा दीर्घिकेची आहे. अवकाश बघूया आपण. अवकाश, तुम्ही घरात किंवा शाळेत सूर्यकिरणाचा कवडसा अनेकदा पाहिला असेल. कवडसा म्हणजे काय? तर सूर्यकिरण एका रेषेच्या स्वरूपात आपल्या घरात येतोय. कधी कधी बघितलं असेल तुम्ही. तेच, त्यात असंख्य धुलीकण तरंगत असतात. नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या कणांच्या दरम्यान मोकळी जागा असते. अशीच मोकळी जागा आकाशात दिसणाऱ्या खगोलांच्या दरम्यान असते. खगोलांदरम्यान असलेल्या या पोकळ जागेत वायू व धुलीकण असू शकतात. ही आकृती बघा पृथ्वीची आहे. या सूर्यमाला, पृथ्वी सूर्यमालेचा भाग आहे. सूर्यमाला आकाशगंगेचा भाग आहे आणि आकाशगंगा विश्वाचा भाग आहे, असं दिलं आहे बघा इथे. खगोलांदरम्यान असलेल्या अशा सलग पोकळीला अवकाश असे म्हणतात. बघा, अवकाश कशाला म्हणतात? खगोलांदरम्यान असलेल्या अशा सलग पोकळीला अवकाश असे म्हणतात. आजच्या युगात अवकाश संशोधन हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो. कल्पना चावला, सुनीता विल्यम अशा अनेक वैज्ञानिकांनी अंतराळातून अवकाशात जाऊन संशोधन केले आहे. हे 2 नावं लक्षात राहू द्या, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम. हे महत्त्वाचं आहे, समोरचं लक्ष देऊन बघा. अमर्याद आकाशात ताऱ्यांमधील परस्पर आकर्षणामुळे त्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत. या समूहाचा आकार सामान्यपणे मध्यभागी फुगीर व कडांना निमुळता होत गेलेला आहे. अशा समूहांना दीर्घिका म्हणतात. बघा, दीर्घिका म्हणजे काय हे दिलं आहे. आपण एकदा वाचून घेऊया. दीर्घिका म्हणजे काय? अमर्याद आकाशात ताऱ्यांमधील परस्पर आकर्षणामुळे त्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत. या समूहाचा आकार सामान्यपणे मध्यभागी फुगीर व कडांना निमुळता होत गेलेला असतो. अशा समूहांना दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेचा भाग आहे त्या दीर्घिकेला आकाशगंगा म्हणतात, हे लक्षात राहू द्या. आपली दीर्घिका ही काही एकमेव नाही किंवा ती सर्वात मोठी नाही. बघा, आपली दीर्घिका ही काही एकमेव नाही किंवा ती सर्वात मोठी नाही. अशा जवळजवळ 1,000 कोटी दीर्घिका अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे. हे बघा दीर्घिकेची आकृती. समोर बघूया आपण. यावरून खगोलांचा हा सारा पसारा किती प्रचंड आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. विश्व बघूया आपण. सर्व दीर्घिका, त्यांच्यातील अवकाश व ऊर्जा या सगळ्यांचा समावेश विश्वामध्ये केला जातो. विश्वाची निर्मिती एकाच वेळी झालेली नाही, ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आहे. त्यामुळे काळ हा देखील विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की विश्व ही सर्वसमावेशक कल्पना आहे. विश्वाला केंद्र नाही किंवा मर्यादा नाही. शास्त्रज्ञाच्या मतानुसार विश्वाची निर्मिती सुमारे 1300 कोटी वर्षापूर्वी झाली असावी आणि तेव्हापासून हे विश्व सातत्याने विस्तारत आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. रिकामी जागा बघा. प्रकाश एका सेकंदात सुमारे रिकामी जागा किमी प्रवास करतो. आपण बघितलं होतं किती? 3 लाख. एका सेकंदात 3 लाख किमी प्रवास करतो. दुसरं बघूया. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे तिला रिकामी जागा म्हणतात. आपण आताच बघितलं होतं, आकाशगंगा म्हणतात. सूर्य व पृथ्वी यातील अंतर सुमारे 8.3 प्रकाश रिकामी जागा म्हणतात. काय? सेकंद, मिनिट की तास? मिनिटे. 8.3 प्रकाश मिनिटे आहे. हा प्रश्न बघा. अवकाश म्हणजे काय हे लक्षात राहू द्या, विचारणार नाही आपल्याला, पण काही गोष्टींनी आपले प्रश्न सुटतात. प्रकाश वर्ष कशाला म्हणतात हे महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. दीर्घिका म्हणजे काय हे सुद्धा लक्षात राहू द्या. विश्वामध्ये कशाचा समावेश होतो हे प्रश्न बघा. सर्वात जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट कोणती? प्रकाश. हे आपण बघितलं होतं. चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर किती प्रकाश सेकंद आहे हे आपण बघितलं होतं. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. दीर्घिकांचा सर्वसाधारण आकार कसा असतो? या ठिकाणी हे पाठ संपतो. दुसरा पाठ बघूया आपण. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. या पाठातील माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला ही माहिती डायरेक्ट पेपरमध्ये विचारली आहे, म्हणून लक्ष देऊन बघा. पृथ्वीला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य, तर तिच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे चंद्र. बघा, या ठिकाणी आपल्याला आयोग फसवू शकतो. तारा आणि खगोल म्हणजे या दोघांमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो.
म्हणून लक्षात राहू द्या. पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य. तर पृथ्वीला सर्वात जवळचा खगोल कोणता? चंद्र. चंद्र हा एक खगोल आहे आणि सूर्य हा एक तारा आहे. लक्षातच राहू द्या. पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक जैविक आणि अजैविक प्रक्रियांवर सूर्य आणि चंद्र यांचा परिणाम होत असतो. बघा, जैविक प्रक्रियांवर तर सूर्य आणि चंद्राचा परिणाम होतोच, पण अजैविक प्रक्रियांवर सुद्धा होतो. हे लक्षात राहू द्या. आपल्याला आयोग या गोष्टीमध्ये फसवू शकतो, आपल्याला माहीत असावं. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर आपले सारे जीवन अवलंबून असते. सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा दृश्य भाग होय. बघा, सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा दृश्य भाग होय. रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. बघा, रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यावेळी आपल्याला चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो. यालाच आपण चांदणी असं म्हणतो. बघा, चांदणी म्हणजे काय दिलं आहे, तर चांदणी म्हणजे काय होते इथून बघा, रात्रीच्या वेळी आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यावेळी आपल्याला चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो. यालाच आपण चांदणी असं म्हणतो. हे विचारणार नाही चांदणी म्हणजे काय, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे, हे आपल्याला माहीत आहे, पण उपग्रह हे लक्षात राहू द्या. बरोबर, या पाठात आपण चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सहसंबंधाबद्दल माहिती घेऊया. आपण चंद्राच्या गती बघूया. चंद्राच्या गती. चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. बघा, हे लक्षात राहू द्या. चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. याचाच अर्थ पृथ्वीप्रमाणे चंद्रालाही अक्षीय आणि कक्षीय गती अशा दोन्ही गती आहे. बघा, इथे काय म्हणतात, पृथ्वीप्रमाणेच चंद्रालाही अक्षीय आणि कक्षीय अशा दोन्ही गती आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळे चंद्र स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतोच. हे लक्षात राहू द्या. चंद्र स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतोच. चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानाने खूप मंद आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. एखादी सेंटेन्स असं देऊ शकते, चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानाने खूप मंद आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 1 दिवस लागतो, तर चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे 27.1/2 दिवसाचा कालावधी लागतो. जवळजवळ तेवढाच कालावधी तो आपली पृथ्वीभोवतालची प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखी असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखीच असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच दिसू शकत नाही. बघा, इथं विचारलं जाऊ शकते आपल्याला, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची विशिष्ट बाजू सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच का दिसत नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर बघा, हे उत्तर आहे त्याचं. चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखीच असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजू सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच दिसत नाही. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया ही आकृती. बघा, पृथ्वीवरून चंद्राची विशिष्ट बाजू सतत दिसते. बघा, हे पृथ्वी आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहरा दिसते. चेहऱ्याच्या स्वरूपात चंद्राला बनवला आहे आपल्याला समजण्यासाठी. इथे बघा, चेहरा थोडासाच दिसतो, इथे आणखी कमी, आणखी कमी, थोडा जास्त, आणखी थोडा जास्त आणि पूर्ण अशा स्वरूपात दिला आहे. आपण समोर बघूया. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असताच पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालत असते, त्यामुळे सुमारे 27.5 दिवसाच्या काळात पृथ्वी आपल्या प्रदक्षिणा मार्ग पुढे गेलेली असते. साहजिकच चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास आणखी थोडा कालावधी लागतो, त्यामुळे पृथ्वीभोवतालची त्याची प्रदक्षिणा सुमारे 29.5 दिवसात पूर्ण होते. इथून बघा, पृथ्वीभोवतालची त्याची प्रदक्षिणा सुमारे 29.5 दिवसात पूर्ण होते. कोणाची? तर चंद्राची. बघा, हे महत्त्वाचा आकडा आहे, लक्षात राहू द्या. पृथ्वीभोवतालची चंद्राची प्रदक्षिणा सुमारे 29.5 दिवसात पूर्ण होते, हे लक्षातच राहू द्या. चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र सारखे नसते. बघा, हे लक्षात घ्या. हे विचारणार नाही, पण स्टेट बोर्डमध्ये दिला आहे म्हणून महत्त्वाचं आहे समजून घेणं. इथे एक प्रश्न बनू शकतो, कसा? तर चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र सारखे का नसते? कारण चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे, हे याचे कारण आहे. असाच प्रश्न तुम्ही बनवून बघा, म्हणजे एक्स्ट्रा वेळ देण्याची गरज पडणार नाही रिव्हिजनसाठी. समोर बघूया. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त काळ जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात. बघा, हे उपभू स्थिती लक्षात राहू द्या. या उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा त्या स्थितीस अपभू स्थिती म्हणतात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. उपभू आणि अपभू म्हणजे काय? तर उपभू म्हणजे जास्तीत जास्त जवळ असतो, हे एकच लक्षात राहू द्या, दुसरं आपोआप लक्षात राहील. ही आकृती बघा,
या आकृतीमध्ये हे उपभू स्थिती आणि हे अपभू. उपभू म्हणजे काय, जवळ, आणि अपभू म्हणजे दूर, जास्तीत जास्त दूर. एवढंच लक्षात राहू द्या. चंद्राच्या गतीचे परिणाम बघू. बघा, पहिला परिणाम दिलाय चंद्राच्या कला व कालगणना. हा परिणाम लक्षात राहू द्या. आपल्याला विचारले जाऊ शकते की चंद्राच्या गतीचे परिणाम कोणकोणते आहे, आणि काही आपल्याला ऑप्शन दिले जाऊ शकते, म्हणून लक्षात राहू द्या. चंद्राच्या कला व कालगणना बघूया. चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसात प्रदक्षिणा घालतो. हा काळ लक्षात राहू द्या, महत्त्वाचा ठरेल आपल्याला. चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसात प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचे रोजचे स्थान बदलताना दिसते. बघा, इथे सुद्धा प्रश्न बनू शकते, पृथ्वीवरून पाहताना चंद्राचे रोजचे स्थान बदलताना का दिसते? कारण इथे दिलं आहे, चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसात प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचे स्थान रोजचे बदलताना दिसते. पृथ्वीवरून पाहताना आपल्याला चंद्राच्या सूर्याकडील प्रकाशित भागच दिसतो. ही आकृती बघा, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाबद्दल आहे. इथे बघा, हे सूर्यकिरण झाले, हा चंद्र आहे. जेव्हा चंद्रावर सूर्यकिरण पडणार आणि आपली ही पृथ्वी आपण इथे बघू तर आपल्याला चंद्र दिसणार नाही, तर ती अमावस्या झाली. या आकृतीमधील आपल्याला समजत आहे. इथून बघा, चंद्राच्या कक्षीय गतीमुळे यात वाढ अथवा घट होत राहते. ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेल्या चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. बघा, पौर्णिमा कशाला म्हणतात? ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेल्या चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. बघा, हे पौर्णिमा अमावस्या विचारणार नाही, पण स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे म्हणून वाचून घेऊया. या दिवशी चंद्र वर्तुळाकार भासतो. त्यानंतर दररोज चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. एका रात्री चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला अमावस्या म्हणतात. चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षातच राहू द्या. चंद्रकला म्हणजे काय? चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो. या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात. बघा, शुक्ल पक्ष सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. शुक्ल पक्ष म्हणजे काय? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो, या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात. हे आपण 4थीच्या पुस्तकामध्ये बघितलं होतं. या उलट पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, या कालावधीत कृष्ण पक्ष म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. दोघांमधून एक लक्षात राहू द्या, दुसरं आपोआप लक्षात राहतील. हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसाचे असतात, त्यांना पंधरवडा म्हणतात. इथून बघा, पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. बघा, काय म्हणतात? प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात, व त्यांना प्रतिपदा, द्वितीया, तृतीया इत्यादी नावे आहेत. हे दोन्ही पंधरवडे मिळून एक महिना म्हणजे चांद्रमास होतो. हे लक्षात राहू द्या, एक महिना म्हणजे चांद्रमास होतो. अशा प्रकारे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिनाही कालगणना करता येते. हे लक्षात राहू द्या. ग्रहणे बघूया आपण. दुसरा पॉईंट म्हणजे पहिला कोणता होता? आपण चंद्राच्या गतीचे परिणाम बघत होतो, त्यामध्ये पहिला पॉईंट होता चंद्राच्या कला व कालगणना, हा पहिला पॉईंट. आणि हा दुसरा पॉईंट ग्रहणे बघूया आता. ही आकृती बघा, हा सूर्य आणि ही पृथ्वी प्रदक्षिणा करत आहे सूर्याचा, आणि हा चंद्र पृथ्वीच्या प्रदक्षिणा करता करता सूर्याच्या सुद्धा प्रदक्षिणा करत आहे. आपण ग्रहणे बघूया. आकृती 2.4 मध्ये चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचे अनुक्रमे अष्टमी, अमावस्या व पौर्णिमा या दिवशीचे सापेक्ष स्थान दिले आहे. पृथ्वी चंद्र व पृथ्वी सूर्य यांना सांधणाऱ्या रेषा पृथ्वीपाशी किती अंशाचा कोन करतात हे लक्षात घ्या. अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकाशी काटकोन करतात. बघा, हे लक्षात घ्या. अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकाशी काटकोन करतात. अमावस्येला यातील कोन 0 अंश असतो, तर पौर्णिमेला हा कोन 180 अंश असतो. बघा, स्टेट बोर्डमध्ये काही आपल्याला नाही समजलं तर ते फक्त ऐकून घ्यायचं किंवा वाचून घ्यायचं, एवढं डीपमध्ये आपल्याला नाही विचारणार. समोर बघूया आपण. इथून बघा, पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नाही, त्यांच्या सुमारे 5 अंशाचा कोन आहे. आकृती 2.5 बघा, ही आकृती आहे. त्यामुळे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला वर सांगितल्याप्रमाणे स्थिती होतेच असे नाही. म्हणूनच दर अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. बघा, इथे काय दिलं आहे? म्हणूनच दर अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे होत नाही. इथे प्रश्न बनू शकतो, दर अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे का होत नाही? तर इथून बघा, पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच प्रतलात नाही, त्यांच्या सुमारे 5 अंशाचा कोन आहे.
त्यामुळे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला वर सांगितल्याप्रमाणे स्थिती होतेच असे नाही. म्हणूनच दर अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही. काही पौर्णिमेस व अमावस्येस मात्र सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. सूर्यग्रहण बघूया आपण. आकृती 2.6 पहा. यात सूर्यग्रहणाची स्थिती दाखवली आहे. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्याने त्याची सावली पृथ्वीवर पडल्याचे दाखवले आहे. ही सावली 2 प्रकारची दाखवली आहे. काही भागात ती दाट आहे तर काही भागात विरळ आहे. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. बघा, हे लक्षातच राहू द्या. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. ज्यावेळी सूर्यबिंब अंशतः दिसते त्या वेळेच्या स्थितीस खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. खंडग्रास म्हणजे काय? विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. ज्यावेळी सूर्यबिंब अंशतः दिसते त्या वेळेच्या स्थितीत खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. हे लक्षात राहू द्या. खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणाच्या वेळी असली तरी फार थोड्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसते. हे लक्षात राहू द्या. खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती बऱ्याच ग्रहणाच्या वेळी असली तरी फार थोड्या भागातूनच खग्रास सूर्यग्रहण दिसते. याच वेळी विरळ छायेत असलेल्या इतर भागातून केवळ खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. आकृती 2.6 मध्ये पृथ्वीच्या ज्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसेल तो भाग अ ने दाखवला आहे. ब ने दाखवलेल्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल तर क ने दाखवलेल्या भागातून सूर्यग्रहण दिसणार नाही. हे लक्षात घ्या. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूप दूर असतो म्हणजेच तो अपभू स्थितीत असतो. अशा वेळी चंद्राची वाट दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. ती अवकाशातच संपते. तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीसारखी दिसते. अशा प्रकाशाच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय? इथून बघा. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूप दूर असतो म्हणजेच तो अपभू स्थितीत असतो. अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. ती अवकाशातच संपते. तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कळा एखाद्या बांगडीसारखी दिसते. अशा प्रकाशाच्या सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. हे लक्षात राहू द्या. अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते. बघा, हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते. आपण आकृती बघूया आता. हे बघा, खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण दाखवलं आहे. हा चंद्र आहे आणि हा सूर्य. सूर्याची किरणे चंद्रावर पडत आहे आणि या ठिकाणी प्रकाश पडत आहे. बघा, हे कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहणाची आकृती आहे. बघा, हे या प्रकारे दिसतील आपल्याला. ही आकृती बघा, खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहणाची आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेमध्ये आले आहे. चंद्रग्रहण बघूया आपण. पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जाते. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो. त्या स्थितीस खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. बघा, खग्रास चंद्रग्रहण कशाला म्हणतात? चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो. त्या स्थितीस खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. काही वेळा चंद्र अंशतः झाकला जातो. त्या स्थितीस खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे. बघा, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे. या शुभ अशुभ असे काहीही नसतात. केवळ सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा काही परिणाम आहे. या स्थिती नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते. खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची पर्वणीच असते. अशा वेळी ज्या भागात असे ग्रहण दिसणार असते तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात व ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण प्रश्न बघूया. रिकामी जागा बघा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे रिकामी जागा होय. आपण बघितलं होतं सुरुवातीलाच. चंद्र. पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता? तर चंद्र. या ठिकाणी 3 प्रश्न बनू शकतो आपलं. कोणते? एक, पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता? चंद्र. दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध.
आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? तर शुक्र. तारा कोणता? सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. आणि बुध आणि शुक्र काय? ग्रह आहे. चंद्र काय आहे? उपग्रह आहे. असेच प्रश्न तुम्ही स्वतःला सुद्धा विचारा, म्हणजे एक इंटरेस्ट निर्माण होईल, बोर होणार नाही तुम्हाला. समोर बघूया. चंद्राला रिकामी जागा भोवती फिरण्यासाठी 29.5 दिवसाचा कालावधी लागतो. काय येईल इथे? चंद्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी 29.5 दिवसाचा कालावधी लागतो. आपण बघितलं होतं हा आकडा. हे प्रश्न बघा. पौर्णिमेला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम कसा असतो? सूर्यग्रहणाचे प्रकार किती? हे महत्वाचे आहे. सूर्यग्रहणाचे प्रकार किती हे एकदा विचारलं होतं MPSC मध्ये, म्हणून लक्षात घ्या. पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता? हे आपण बघितलं होतं आत्ताच. सूर्य. सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. चंद्रकला म्हणजे काय? हे महत्वाचं आहे. चंद्राच्या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. चंद्राची अपभू व उपभू स्थिती म्हणजे काय? हे सुद्धा बघितलं होतं आपण. लक्षात राहू द्या. एक रिकामी जागा राहिली आपली. चंद्र अंशतः झाकलेला असतो, त्या स्थितीस रिकामी जागा चंद्रग्रहण म्हणतात. हे आपण बघितलं होतं. हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. हा एक प्रश्न बघा. महिना हे कालगणनेचे एकक चंद्राच्या कोणत्या गतीमुळे मिळते? काही माहिती दिली आहे, ते बघूया आपण. हे माहिती महत्वाची, लक्षात राहू द्या. सूर्यग्रहण अमावस्याला होते. त्यावेळी सूर्य, चंद्र, पृथ्वी एका रेषेत येतात. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंदाचा असतो. हे माहिती महत्वाची आहे, लक्षातच राहू द्या. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया आपण. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. त्यावेळी सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात. बघा, लक्षात घ्या. सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. हा कालावधी सुद्धा लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. 5वा पाठ बघूया. जलावरण. मागील इयतांमधून आपण पृथ्वीवरील वातावरण आणि जीवावरण याविषयी माहिती घेतली. या इयतेत जलावरणाविषयी माहिती मिळवूया. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. याच जलावरण म्हणतात. हे लक्षात राहू द्या. या आकृतीमध्ये बघा, 71% पाणी आहे, तर 29% काय आहे? जमीन. पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या या विशाल क्षेत्रामुळे पृथ्वीस जलग्रह असेही म्हणतात. हे लक्षात राहू द्या. पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या या विशाल क्षेत्रामुळे पृथ्वीस जलग्रह असेही म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवरील सजीवांची उत्पत्ती जलावरणातच झालेली आहे. महासागर, सागर, उपसागर, आखात, खाडी, सामुद्रधुनी, सरोवर इत्यादी प्रकारचे भाग मिळून जलावरण तयार झालेले आहे. ही आकृती बघा. महासागरांचे तोलनी क्षेत्रफळ, इथे क्षेत्रफळ दिले आहे, ते आपल्या कामात येणार नाही, म्हणून फक्त त्यांचा आकार बघा. हा पॅसिफिक महासागर आहे, याचा आकार बघा किती आहे, इतर महासागरापेक्षा जास्त आहे. हा अटलांटिक महासागर आहे. पॅसिफिक नंतर हिंदी आणि अटलांटिक. बघा, हा आर्टिक आहे आणि हे इतर. फक्त आपल्याला आकार बघायचा. सर्वात मोठा पॅसिफिक दिसत आहे, एवढंच लक्षात राहू द्या. समोर बघूया. नद्या तसेच बर्फाच्छादित प्रदेश हे देखील जलावरणाचेच भाग आहे. महासागर. 2 खंडांदरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्यास महासागर म्हणतात. हे लक्षात राहू द्या. 2 खंडांदरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्यास महासागर म्हणतात. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्टिक हे प्रमुख 4 महासागर आहे. आकृती 5.2 मध्ये प्रत्येक महासागराने जलावरणाचा किती भाग व्यापला आहे ते दाखवले आहे. त्यावरून क्षेत्रफळानुसार वेगवेगळ्या महासागराचा क्रम लावायचा आहे आपल्याला. सागर किंवा समुद्र बघूया. जमिनीने पूर्णतः किंवा अंशतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याच्या जलभागास सागर किंवा समुद्र असे म्हणतात. बरेच समुद्र हे महासागराचे भाग असतात, ते अंशतः जमिनीने वेढलेले असतात. उदाहरणार्थ अरबी समुद्र हा हिंदी महासागराचाच भाग आहे. हे लक्षात राहू द्या. अरबी समुद्र हा हिंदी महासागराचाच भाग आहे. काही समुद्र जमिनीने पूर्णतः वेढलेले असतात, उदाहरणार्थ कॅस्पियन समुद्र, ऑरल समुद्र इत्यादी. उपसागर बघूया. किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर म्हणतात. बघा, उपसागर म्हणजे काय? किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर म्हणतात. उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेतील हडसनचा उपसागर. हे महत्त्वाचं नाही. सामुद्रधुनी बघूया. 2 मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास सामुद्रधुनी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. सामुद्रधुनी म्हणजे काय? 2 मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास सामुद्रधुनी म्हणतात.
सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूस भूमिखंडाचा भाग असतो. उदाहरणार्थ मलक्काची सामुद्रधुनी अंदमान समुद्र या हिंदी महासागराच्या व जावा समुद्र या पॅसिफिक महासागराच्या भागांना जोडतो. या सामुद्रधुनीच्या एका बाजूस मलेशिया तर दुसऱ्या बाजूस इंडोनेशियाचा भाग आहे. तुम्ही फक्त एवढंच लक्षात राहू द्या, मलक्काची सामुद्रधुनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांच्या दरम्यान आहे. नकाशाच्या आधारे अशीच आणखी काही उदाहरणे शोधा. आखात बघूया. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात म्हणतात. आखात म्हणजे काय लक्षात राहू द्या. कच्छचे आखात, खंबातचे आखात, कॅलिफोर्नियाचे आखात इत्यादी आखाताची उत्तम उदाहरणे आहेत. खाडी बघूया. नदीमुखामध्ये सागराचे पाणी जेथपर्यंत जाते त्या भागास खाडी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. खाड्यांवर प्रश्न विचारला आहे आपल्याला, म्हणून खाडी म्हणजे काय हे माहिती असो आपल्याला. नदीमुखामध्ये सागराचे पाणी जेथपर्यंत जाते त्या भागास खाडी म्हणतात. उदाहरणार्थ वसईची खाडी. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर अशा अनेक खाड्या आहेत. नदीच्या मुखाकडील भागासही खाडी म्हटले जाते. उदाहरणार्थ बाणकोटची खाडी. सरोवरे बघूया. भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या जलाशयास सरोवर म्हणतात. बघा लक्षात घ्या, भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या जलाशयास सरोवर म्हणतात. जगात अशी अनेक सरोवरे आहे. उदाहरणार्थ उत्तर अमेरिका खंडातील पंचमहासरोवरे, भारतातील दाल सरोवर व सांबर सरोवर, तसेच आफ्रिका खंडातील व्हिक्टोरिया सरोवर. हे लक्षातच राहू द्या. पंचमहासरोवरे कुठे आहे? उत्तर अमेरिका खंडामध्ये. हे महत्त्वाचं आहे. दाल सरोवर कुठे आहे? भारतातील जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे. आणि व्हिक्टोरिया सरोवर कुठे आहे? तर आफ्रिका खंडामध्ये आहे. महासागरांचे महत्त्व बघूया आपण. मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महासागराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मानव आपल्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महासागराचा उपयोग करत आलेला आहे. इथे बघा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा स्रोत म्हणून भविष्य काळात महासागराचे महत्त्व अधिक वाढणार आहे. पुढील बाबींच्या आधारे मानवी जीवनातील महासागरांचे महत्त्व स्पष्ट करता येते. महासागर व हवामान बघूया आपण. जलचक्राच्या माध्यमातून पडणाऱ्या पावसामुळे मानवास विविध गरजांच्या पूर्ततेसाठी गोडे पाणी उपलब्ध होते. महासागरास हवामानाचा एक नियंत्रित घटक मानतात. सागर सानिध्यामुळे किनारी प्रदेशाचे हवामान सम राहते. हे लक्षात राहू द्या. सागर सानिध्यामुळे किनारी प्रदेशाचे हवामान सम राहतात. महासागर व साधन संपत्ती बघूया. सागर तळापासून लोह खनिज तेल यासारखी खनिजे मिळतात. किनारपट्टीच्या भागात मिठाग्रहांच्या सहाय्याने सागराच्या खाऱ्या पाण्यापासून मीठ मिळवले जाते. महासागरात मासे तसेच विविध वनस्पतीसारखी जैविक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. मोती, पोवळे यासारख्या मौल्यवान वस्तू तसेच शंख, शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू आपल्याला सागरी जीवांपासून मिळतात. भविष्यात महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाणार आहे. भरती ओहोटी, लाटा आणि समुद्र प्रवाहाचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला जाईल. महासागरातील खारे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती करता येते. त्यामुळे पेय जलाची टंचाई दूर करता येईल. त्यामुळे महासागरांना साधनसंपत्तीचे भंडार मानतात. समोर बघूया आपण महासागर व वाहतूक बघूया. महासागरांमुळे सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. हे लक्षात राहू द्या. महासागरांमुळे सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. किनारपट्टीवरील बंदरांमुळे जलवाहतूक व मासेमारी सुलभ होते. कोचीसारख्या बंदराच्या ठिकाणी जहाज बांधणी व दुरुस्ती हे व्यवसाय विकसित झाले आहे. गुजरातमधील अलंगसारखी काही बंदरे जुन्या जहाजाचे भंगार व भाग सुटे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी प्रश्न बनतो, अलंग हे बंदर कुठलं आहे? गुजरातमधलं आहे. सागरी सीमा व संरक्षण बघूया. सागर किनारे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतासारख्या ज्या देशांना सागर किनारे लाभलेले आहे अशा देशांच्या बाबतीत सागर ही नैसर्गिक सीमा असते. सागरी पर्यावरण व समस्या बघूया. अशा प्रकारे विविध दृष्टीने महासागर महत्त्वाचे वाटत आहे. भविष्यात तर मानव बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महासागरावर अवलंबून राहणार आहे. तथापि अलीकडील काळात महासागरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे त्या पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता नष्ट होऊन ते अयोग्य बनत आहे. तेलवाहू जहाजांमधून होणारी तेलाची गळती, किनारी भागातील तेलाचे खाणकाम, किरणोत्सर्गी पदार्थासारख्या घनकचऱ्याची विल्हेवाट, अणुचाचण्या यामुळे सागराचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. हे कारणे लक्षात राहू द्या. पाणी प्रदूषणाची विचारल्या जातात आपल्याला. नद्यांमधून वाहून येणारे टाकाऊ पदार्थ,
किनाऱ्यावरील शहरातून सोडण्यात येणारे सांडपाणी, उद्योगातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थाचा कचरा इत्यादी अनेक कारणांमुळे महासागरी पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे महासागरातील मासे, इतर जलचर व वनस्पती यांना बाधा पोहोचत आहे. त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. पाठाच्या सुरुवातीला आपण पृथ्वी जलग्रह का म्हणतात हे पाहिले आहे. या जलभागांपैकी बराच मोठा भाग घनरूप अवस्थेत आहे. ध्रुवीय भाग व समुद्र सपाटीपासून 4000 मीटर पेक्षा उंच असलेला पर्वतीय भाग हिमाच्छादित आहे. हे लक्षात राहू द्या. ध्रुवीय भाग व समुद्र सपाटीपासून 4000 मीटरपेक्षा उंच असलेला पर्वतीय भाग हिमाच्छादित आहे. हे घनरूप पाणी आता मोठ्या प्रमाणात वितळू लागले आहे. त्यामुळे विविध ठिकाणची समुद्राची पातळी वाढत आहे. प्रदूषित हवेमुळे तसेच वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे हे घडत आहे. हे दोन कारणे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. प्रदूषित हवेमुळे तसेच वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे हे घडत आहे, हे लक्षातच राहू द्या. या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकते, घनरूप पाणी वितळून विविध ठिकाणची समुद्राची पातळी का वाढत आहे? तर हे दोन कारणे प्रदूषित हवेमुळे तसेच वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे हे घडत आहे, हे लक्षात राहू द्या. फार महत्त्वाचं पडणार आपल्यासाठी. ह्या पर्यावरणीय समस्येमुळे भविष्य काळात किनारी भागातील अनेक ठिकाणची जमीन जलमग्न होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. याबाबत स्थानिक तसे आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृती करणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे आणि साऱ्या मानवजातीला याबाबतीत जनजागृती केली पाहिजे. आपला हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण रिकामी जागा बघूया. रिकामी जागा महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. कोणता सर्वात मोठा महासागर आहे? तर पॅसिफिक. पॅसिफिक हा महासागर सर्वात मोठा महासागर आहे. रिकामी जागाची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. मलक्काची सामुद्रधुनी हे आपलं उत्तर आहे. मलक्काची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते, हे लक्षात राहू द्या. आपल्याला विचारलं जाते. महासागरांमुळे सर्वात रिकामी जागा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. बघा, आपण बघितलं होतं स्वस्त. महासागरांमुळे सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे, हे महत्त्वाचं आहे. हे जोड्या लावा आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे, म्हणून लक्ष द्या. पंचमहासरोवरे, दाल सरोवर, व्हिक्टोरिया सरोवर, आफ्रिका खंड, अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका, भारत. या ठिकाणी पंचमहासरोवरे असं दिलं आहे. तर या ठिकाणी दाल सरोवर दिलं आहे. हे पंचमहासरोवरे म्हणजे काय? 5 सरोवर आहे, म्हणून त्याला पंचमहासरोवर म्हणतात. आणि हे उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे, हे लक्षात राहू द्या. दाल सरोवर कुठे आहे? आपल्या भारतामध्ये आहे. आणि व्हिक्टोरिया सरोवर कुठे आहे? तर आफ्रिकामध्ये आहे. हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या. आपण प्रश्न बघूया. हा प्रश्न बघा, सामुद्रधुनी म्हणजे काय? हे लक्षात राहू द्या. कारणीमध्ये बघूया काय महत्त्वाचं आहे. महासागर हवामानावर परिणाम करतात, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. महासागरांना साधनसंपत्तीचे भंडार म्हणतात, हे सुद्धा लक्षात घ्या. महासागरातील जलचर प्राणी व वनस्पतींना बाधा पोचत आहे. याचे कारणे महत्त्वाचे आपण बघितलं होतं. हे कारणे आपल्याला MPSC विचारतात नेहमी. समोर बघूया. पृथ्वीला जलग्रह का म्हणतात? हे सुद्धा लक्षात राहू द्या. खाडी म्हणजे काय ते सांगून 2 खाड्यांची नावे लिहा. हे प्रयत्न करा हा प्रश्न लिहायचा. 2 खाड्या लक्षात घ्या. खाड्यांवर प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जाते, म्हणून लक्षात राहू द्या. या ठिकाणी काही माहिती दिली आहे दक्षिण महासागराबद्दल, ते बघूया आपण. आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने 2000 साली 5व्या महासागरास मान्यता दिली. या ठिकाणी बघा, महासागरास मान्यता कोण देते? आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटना. आणि 5व्या महासागराला मान्यता कधी मिळाली? तर 2000 साली मिळाली. पॅसिफिक, अंटार्क्टिक व हिंदी महासागर यांचे दक्षिणेकडील भाग मिळून जो महासागराचा भाग आहे त्यास दक्षिण महासागर असे नाव दिले आहे, हे लक्षात राहू द्या. पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागर यांचे दक्षिणेकडील भाग मिळून जो महासागराचा भाग आहे त्यास दक्षिण महासागर असे नाव दिले आहे. अंटार्क्टिका खंडाच्या किनाऱ्यापासून 60 अंश दक्षिण अक्षवृत्ताचा महासागरीय भाग यात समाविष्ट होतो. याचे क्षेत्रफळ सुमारे 2 कोटी चौरस किमी इतके असून त्यांच्या किनाऱ्याची लांबी 17,968 किमी आहे. दक्षिण सँडविच गर्ता हा या महासागरातील सर्वात खोल भाग आहे, हे लक्षात राहू द्या. दक्षिण सँडविच गर्ता कुठे आहे? दक्षिण महासागरामध्ये. या गर्ताची खोली 7,235 मीटर इतकी आहे. जगातील सर्वात लांब व सर्व रेखावृत्तीय भागातून जाणारा अंटार्क्टिका सागरी प्रवाह या महासागरात आहे, हे लक्षात राहू द्या. असे प्रश्न विचारतात, सर्वात लांब असे प्रश्न विचारतात, हे लक्षातच राहू द्या. जगातील सर्वात लांब व सर्व रेखावृत्तीय भागातून जाणारा अंटार्क्टिका सागरी प्रवाह या सागरातून जाते. या ठिकाणी हा पाठ संपतो. 6वा पाठ बघूया, सागर संरचना व निक्षेप.
भूरचनेच्या बाबतीत जशी विविधता खंडांवर आढळते तशीच विविधता महासागराच्या तळाशी असते. गेल्या काही दशकात जगातील महासागराच्या तळरचनेचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून सागर तळावर उंच पर्वत, पठारे, मैदाने, डोह वगैरे इत्यादी सागरी भूरूपे आहे असे स्पष्ट झाले आहे. बघा, पर्वत, पठारे, मैदाने, डोह वगैरे हे काय आहे? सागरी भूरूपे आहे. आकृती 6.1 मध्ये सागर तळरचना दाखवली आहे. ती व पुढील मजकूर अभ्यासा. तसेच आकृती 7 मधील हिंदी महासागराची तळरचना समजावून घ्या. आपल्याला हिंदी महासागर फार महत्त्वाचा आहे. भूखंड मंच बघूया. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. बघा, हे लक्षात राहू द्या. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. याला समुद्रबूड जमीन असेही म्हणतात. महत्त्वाचा या शब्द नवीन आहे म्हणून लक्षात राहू द्या. तो महासागराकडे मंदपणे उतरत जातो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्र किनाऱ्यापासून 180 ते 200 मीटरपर्यंत असते. मानवी जीवनाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात. हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे कुठे आढळतात? भूखंड मंचावर. खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावर सहज मिळवता येते. हे सुद्धा लक्षात राहू द्या. उदाहरणार्थ अरबी समुद्रतळ, मुंबई हा येथे खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळते. हे ठिकाण भूखंड मंचावर आहे हे लक्षात राहू द्या. खंडांत उतार बघूया. ही आकृती बघा. सागर तळरचना महत्त्वाची आहे. बघा, हे किनाऱ्याजवळून भूखंड मंच लागते आधी, नंतर खंडांत उतार बघा. आणि हे काय आहे? सागरी डोह वगैरे बघा, लक्षात घ्या. सागरी पर्वत, सागरी मैदाने, सागरी पठार आणि हे सागरजल. आपल्याला यामध्ये फक्त भूखंड मंच, खंडांत उतार आणि सागरी डोह वगैरे हे 3 महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त 2 लक्षात राहू द्या. सागरी डोह वगैरे आणि भूखंड मंच यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे. आपण खंडांत उतार बघूया. भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. त्यास खंडांत उतार म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली 180 मीटर ते 3600 मीटरपर्यंत असते. खोली विचारणार नाही आपल्याला. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उतार ही भूखंडाची सीमा मानली जाते. सागरी मैदान बघूया. खंडांत उताराच्या पुढील बाजूस सागरी मैदाने असते. सागर तळाच्या सपाट व सकल भागात सागरी मैदाने म्हणतात. सागरी मैदाने विस्तृत असतात. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात. सागरी पर्वत व सागरी पठारे बघूया. सागर तळावरील जलमग्न पर्वत सागरी पर्वत म्हणून ओळखले जाते. बघा, सागरी पर्वत म्हणजे काय? सागर तळावरील जलमग्न पर्वत सागरी पर्वत म्हणून ओळखले जाते. हे पर्वत शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. सागरी पर्वताच्या शिखराचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे असे म्हणतो. उदाहरणार्थ अंदमान आणि निकोबार बेट हे लक्षात राहू द्या. काही सागरी उंचवट्यांचे माते सपाट व विस्तीर्ण असतात. त्यांना सागरी पठार म्हणतात. उदाहरणार्थ छागोसचे पठार. बघा, छागोसचे पठार काय आहे? सागरी पठार आहे हे लक्षात राहू द्या. असं सागरी डोह व सागरी गर्ता बघूया. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह व गर्ता असे म्हणतात. बघा, सागरी डोह व गर्ता कशाला म्हणतात? सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह व गर्ता म्हणतात. साधारणतः कमी खोलीच्या भूरूपांना डोह म्हणतात तर जास्त खोलीच्या लांबट भूरूपांना गर्ता म्हणतात. हे लक्षात राहू द्या. विचारणार नाही आपल्याला. हे कमी खोलीच्या भूरूपांना डोह म्हणतात तर जास्त खोलीच्या लांबट भूरूपांना गर्ता म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्ताची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून त्याची खोली 11,034 मीटर आहे. हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून त्याची खोली 11,034 मीटर आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकते की मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर ती पॅसिफिक महासागरात आहे. आणि तिचं वैशिष्ट्य काय? तर ती जगातील सर्वात खोल गर्ता आहे. या प्रमुख सागरी भूरूपांशिवाय सागर तळावर खंडांत उभार, सागरी उंचवटे, सागरी घड्या इत्यादी भूरूपेही आढळतात. सागरी अवसाद बघूया. हे महत्त्वाचं लक्ष द्या. सागराचा तळ हा जगातील त्या ठिकाणी असलेला सर्वात सखल भाग आहे. त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. हे बघा,
या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लहान मोठे आकाराचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद म्हणते. हे लक्षात राहू द्या. सागरी अवसाद म्हणजे काय आणि हे कुठे संचयन होते? भूखंड मंचावर. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हा रसाचे संचयन सुद्धा इथे आढळते. खूप खोलीवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावर साचतात. या सागरी वनस्पती व प्राण्याचे अवशेष, कवच इत्यादी मिसळलेले असतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. सागरी प्राण्याच्या व वनस्पतीच्या अवशेषाचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखला सागरी निक्षेप असे म्हणतात. बघा, सागरी निक्षेप लक्षात राहू द्या. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागरी निक्षेप व अवसाद महत्त्वाचे ठरतात. याशिवाय काही अंशी मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते. त्यापैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने इत्यादी पदार्थ हे सागरी जीवसृष्टी व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी असूनही उपद्रव्य मूल्य अधिक आहे. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. सागरातील अरुंद व अतिखोल भागास रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? गर्ता. सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र रिकामी जागा या भागात आहे. कोणत्या भागात आहे? भूखंड मंच या भागात आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्र भूखंड मंच या भागात आहे. हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा बनते. लक्षात राहू द्या. जगातील सर्वात खोल गर्ता रिकामी जागा महासागरात आहे. कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागरात आहे. हे लक्षात राहू द्या. जोड्या बघूया. भूखंड मंच, बेटे, गर्ता आणि निक्षेप. बघा, अंदमान निकोबार हे काय आहे? बेटे आहे. मुंबई हे कुठे होतं? भूखंड मंचावर. मरियाना हे काय आहे? गर्ता. आणि सागरी मैदान, निक्षेप. भूखंड मंचाचे महत्त्व स्पष्ट करा. सागरी निक्षेप म्हणजे काय? कोणकोणत्या घटकामुळे महासागराचे पाणी दूषित होते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.